मी वरुण खोडके. शिवचिंतन. शिवछत्रपतींच्या कालखंडामध्ये 360 किल्ले होते. महाराज नेहमी म्हणायचे, माझा एक एक किल्ला. आलमगीर औरंगजेब बादशाशी लढला तर खासा आलमगीर बादशास माझे राज्य जिंकावयास 360 वर्ष लागतील. याशिवाय दुर्गाविषयी महाराजांचा दृष्टिकोन सुस्पष्ट होता. शिवछत्रपतींचा प्रत्येक दुर्ग हा त्यांच्या प्रत्यक्ष स्वामित्वाखाली म्हणजे मध्यवर्ती सत्तेच्या स्वामित्वाखालीच होता. कोणत्याही वतनदार अथवा जागीरदाराला स्वतंत्र गड बांधणे तर लांबच राहिले, पण आपल्या निवासस्थानाभोवती साधी गडी बांधायला सुद्धा त्यांना अनुज्ञा नव्हती. प्रत्येक गडावर सरकारी सैन्य असे व प्रत्येक गडाच्या कारभाराची स्वतंत्र अशी व्यवस्था शिवकालामध्ये होती. गडावरील सैन्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचे धोरणही महाराजांनी ठरवले होते. क्षात्रधर्माचे पालन करणे हे सैनिकांचे आद्य कर्तव्य. हे त्यांच्या मनावरती ठसवण्यासाठी मुदगल कवींच्या रामायणातील युद्धकांडाचे पारायण प्रत्येक किल्ल्यावरती शिबंदीच्या लोकांमध्ये दररोज रात्री जेवण झाल्यावरती वाचले जात असे. अशा रीतीने शिवरायांनी युद्धकांडाची पारायणे किल्ल्यातून मुद्दामून करावीत अशी आज्ञा केली होती. त्यामुळे स्वराज्यामध्ये क्षात्रधर्म जागृत राहिला. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.